श्री गणेश पुराण भाग 2 क्रीडाखंड अध्याय 18 ते 21। नरांतकाच्या कूपक कंदर आदी अनेक दैत्यांचा वध। श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ। दुसरा दिवस उजाडला। काशीराजा आपली नित्यकर्मे आटपून कामकाजासाठी राजसभेत गेला होता। महोत्कट आपल्या सवंगड्यांशी पटांगणात खेळत होता। तेवढ्यात वेषांतर केलेला एक दैत्य राजसभेत प्रवेशला। त्याच्या काखोटीत ताडपत्रावर लिहिलेले एक पंचांग होते। त्याने राजाला नमस्कार केला व म्हणाला, हे राजा, मी त्रिकालज्ञानी ज्योतिषी आहे। माझे नाव हेमज्योती। मी गंधर्वलोकी राहतो। आज तुला भेटण्यासाठी मुद्दाम येणे केले आहे। तुझ्या नगरात मला अशुभ लक्षणे जाणवू लागली। येथे सतत काही ना काही विपरीत घडते आहे असेही विशेषत्वाने लक्षात आले। त्याचे कारण शोधण्यासाठी मी सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केले। तेव्हा महोत्कट नावाच्या कश्यप पुत्राचे येथे आगमन झाल्यापासून हे सर्व घडत आहे असे मला समजले। तो बटू अवलक्षणी आहे। तो येथे असेपर्यंत तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर वारंवार संकटे येत राहतील। त्यांतून सुटका व्हावी असे तुला वाटत असेल तर त्याला आजच्या आज राज्याबाहेर काढ। त्याला घोर अरण्यात सोडून दे। त्यातच तुझे व तुझ्या राज्याचे हित आहे। काशीराजाने त्याचे बोलणे साफ धुडकावून लावले। त्या ज्योतिषाला महोत्कटाचा पराक्रम वर्णन करून सांगितला व त्याच्या आगमनाने सर्वांना कसे सुख समाधान लाभले आहे याचे यथार्थ वर्णन केले। तेव्हा ज्योतिषाने महोत्कटाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली। राजाने सेवकांना पाठवून महोत्कटाला राजसभेत बोलावून घेतले। त्याने ज्योतिषाला वंदन केले व म्हणाला, महाराज, आपण कोण आहात, कोठून आलात? तुम्ही त्रिकालज्ञानी आहात। तुम्हाला सामुद्रिक व फल ज्योतिषाचे उत्तम ज्ञान आहे असे तुम्ही स्वतःच सांगितले आहे। तरी कृपा करून माझे भविष्य सांगा। महोत्कटाचे ते धैर्य पाहून हेमज्योती चपापला होता। त्याने आपल्या अंतकरणातील खळबळ जराही जाणवू दिली नाही। तो म्हणाला, बाळा, 4 दिवसांनी तू एका विहिरीत पडणार आहेस। त्या प्रसंगातून वाचलास तर गडद अंधारात हरवशील आणि नदीत व समुद्रात बुडून मरशील। त्यातूनही तुझे रक्षण झाले तर तुझ्या अंगावर पर्वत कडा कोसळून तू ठार होशील। त्यातूनही वाचलास तर 2 भयंकर काळपुरुष तुझा घात करतील। ते सर्व ऐकून महोत्कटाने चिंतायुक्त होऊन विचारले, यातून सुटण्यासाठी मी काय करू? ज्योतिषी म्हणाला, हे गडांतर टळेपर्यंत तू येथे राहू नकोस। माझ्याबरोबर चल। मी तुला 4-6 दिवसांनी पुन्हा येथे आणून सोडीन। तेवढ्यात महोत्कटाने राजाच्या बोटातील एक मूल्यवान अंगठी हळूच काढून घेतली व म्हणाला, ज्योतिषी महाराज, या काशीराजाची एक अंगठी कुठेतरी हरवली आहे। ती केव्हा सापडेल याविषयी काही सांगू शकाल काय? ज्योतिषी म्हणाला, ती अंगठी राजसभेतच आहे। शोधा म्हणजे सापडेल, पण ती सापडल्यावर मला दिली पाहिजे। तेव्हा महोत्कटाने, होय, ती अंगठी मी तुम्हाला देतोच आहे, ही घ्या असे म्हणून ती अंगठी ज्योतिषाच्या छातीवर इतक्या जोराने फेकून मारली की तिच्या आघाताने तो जागीच गतप्राण झाला। मरते समयी त्याचे मूळ दैत्य स्वरूप प्रकट झाले। ते त्याचे अक्राळ विक्राळ भेसूर कलेवर पाहून उपस्थित दरबारी मंडळी भयकंपित झाली। महोत्कट हा ईश्वरी अवतार आहे याची त्यांना खून पटली। ज्योतिषी म्हणून गेलेल्या दैत्याला महोत्कटाने ठार मारले हे वृत्त कळताच नरांतकाला संतापानावर झाला। त्याने विनायकाचा वध करण्यासाठी कूपक आणि कंदर या 2 बलाढ्य दैत्यांना पाठवले। त्यांच्या समवेत बरेचसे सैन्य पाठवले। ते दोघे काशीबाहेर दूर अंतरावर थांबले। मग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रूप पालटून नगरात हिंडू लागले। कूपकाने मनोमन एक योजना आखली। तो कंदरास म्हणाला, समोरील मैदानात महोत्कट खेळत आहे। तू त्याला या विहिरीपाशी घेऊन ये। खेळता खेळता त्याला विहिरीत ढकल। मी बेडकाच्या रूपाने त्याला गिळून टाकेल। ठरलेल्या बेताप्रमाणे कंदर बालरूपाने मुलांमध्ये मिसळला आणि महोत्कटाशी खेळू लागला। मग तो सर्वांना एका खोल विहिरीपाशी घेऊन आला। दमलेली मुले तिच्या काठावर विसावली। कंदर महोत्कटाच्या बाजूलाच बसला होता। त्याने तोल गेल्याचे नाटक करून स्वतःसह महोत्कटालाही विहिरीत ढकलले। ते पाहून मुले घाबरली।
त्यांनी धावत जाऊन घडलेला सर्व प्रकार राजाच्या कानावर घातला. ते ऐकून त्याला फारच दुःख झाले. तो रडत रडत विहिरीपाशी आला. इकडे कंदराने महोत्कटाला विहिरीच्या तळाशी नेले. बेडकाच्या रूपातील कुपनाने महोत्कट समजून कंदरालाच गिळायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या कंदराने मूळ दैत्यरूप धारण केले. कुपकाचा जबडा फाटला. तो रक्तबंबाळ झाला. ते दोघे विहिरीतच एकमेकांवर धावून गेले. त्या हाणामारीत दोघेही मरण पावले. काही वेळाने महोत्कट एकटाच विहिरीबाहेर आला. त्याला सुखरूप पाहून काशीराजाचा जीव भांड्यात पडला. तो त्याला राजवाड्यात घेऊन गेला. कुपक आणि कंदर मूर्खपणाने लढून मेले हे कळताच नरांतकाला त्याची अत्यंत कीव आली. तो इतका संतापला की त्याने आडमार्गाचा अवलंब न करता काशीराजाचे उघड पारिपत्य करण्याचे ठरवले. त्याने अंधक, अंभोसूर व तुंग या 3 दैत्यांना प्रचंड सैन्यासह त्वरेने रवाना केले. त्यांच्या आक्रमणाचे वृत्त कळताच काशीराजानेही युद्धसिद्धता केली. त्यावेळी झालेल्या तुंबळ युद्धात असुर सेनेची फारच हानी झाली. महोत्कटापुढे आपले काही चालणार नाही हे लक्षात येऊन त्या 3 दैत्यांनी राक्षसी मायेचा वापर करण्याचे ठरवले. त्या योजनेनुसार अंधकाने सूर्याला झाकून गडद अंधार करायचा, अंभोसुराने काशीवर मुसळधार जलवृष्टी करायची आणि तुंगाने प्रचंड पर्वतरूप घेऊन नगरीवर कोसळायचे असे ठरले. त्यानुसार अंधकाने गडद अंधार उत्पन्न केला. अंभोसूर झंझावतासह पर्जन्यवृष्टी करू लागला. त्यामुळे घराघरात पाणी शिरले. जनजीवन विस्कळीत झाले. भयभीत झालेले लोक राजाच्या आश्रयास आले. महोत्कटाला त्यांची दया आली. ही राक्षसी माया आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने काशीनगरीला व्यापून टाकत एवढा मोठा वटवृक्ष निर्माण केला. निज सामर्थ्याने सर्वत्र प्रकाश पाडला. मग त्याने महाकाय पक्षाचे रूप घेऊन सर्व पाणी पिऊन टाकले. तेवढ्यात तुंग प्रचंड पर्वताचे रूप घेऊन वटवृक्षावर आदळला. त्यामुळे वृक्षाच्या चिरफळ्या उडाल्या, पण नगर बचावले. फारशी हानी झाली नाही. तो पुन्हा उड्डाण करून नगरावर आदळणार तोच पक्षाच्या रूपातील महोत्कटाने आकाशात झेप घेऊन पंखांच्या फटकाऱ्याने त्या पर्वताच्या कडांचा चुराडा केला. त्याने पर्वतरूपातील तुंगावर झडप घालून त्याला चोचीत धरले. मग अंधक आणि अंभोसुराला एकेका पंजात धरून उंच उड्डाण केले आणि तिघांनाही खाली टाकले. जमिनीवर आदळून त्यांचे देह छिन्न विछिन्न झाले. अंभोसुराचे मस्तक धडावेगळे होऊन नरांतकाच्या नगरात जाऊन पडले. त्या मस्तकाला कवटाळून त्याच्या मातेने खूप शोक केला. तिने कश्यप पुत्राचा सूड घेईन तेव्हाच माझ्या पुत्राच्या मस्तकाला अग्नी देईल अशी भीषण प्रतिज्ञा केली. तिने महोत्कटाच्या मातेचे म्हणजेच अदितीचे रूप घेऊन काशीराजाची भेट घेतली. त्याच्याकडे पुत्र भेटीची इच्छा व्यक्त केली. राजाला तिचे कपट कळले नाही. त्याने मायावी अदितीचा उत्तम सत्कार केला आणि महोत्कटाला बोलावून घेतले. राजमहलात प्रवेश करताच त्या राक्षसिनीचे मायावी नाट्य महोत्कटाच्या तात्काळ लक्षात आले. पण त्या संदर्भात काहीही न दर्शविता त्याने धावत जाऊन तिला मिठी मारली व म्हणाला, आई, बरे झाले तू आलीस. मला तुझी खूप आठवण येत होती. आता तू येथेच राहा. राजपुत्राचे लग्न झाल्यावर आपण आपल्या घरी जाऊ. तू माझ्या आवडीचा लाडू आणला आहेस ना, तेव्हा बाळा ही गोष्ट मी कशी विसरेन. हा घे लाडू असे म्हणून तिने एक विष मिश्रित लाडू त्याच्या हातावर ठेवला. तो खाऊन झाल्यावर त्याने आणखी लाडू मागितले. ते सर्व लाडू त्याने तिच्या मांडीवर बसूनच खाल्ले. तो आणखी लाडू मागू लागला. तेव्हा राणी म्हणाली, हे देव माते अदिती, तू माझ्या समवेत स्वयंपाकगृहात चल. तेथील लाडू याला मनसोक्त खाऊ घाल. तूही प्रवासाने थकली असशील तरी भोजन करून विश्रांती घे. राणीच्या सांगण्यावरून ती मायावी अदिती जागेवरून उठू लागली. पण महोत्कटाने आपले वजन इतके वाढवले की तिला हलताही येईना. तेव्हा आई, मला झोप येते ग, मी तुझ्या मांडीवरच झोपतो असे म्हणून तो तिच्या मांडीवर पहुडला. त्याने आपले वजन वाढतच नेले. त्यामुळे तिच्या मांड्यांचा अक्षरशः चुराडा झाला. असह्य वेदनांनी तरफडत किंकाळ्या मारत ती गतप्राण झाली. मरताना मायावी रूप टाकून ती मूळ राक्षसी स्वरूपात प्रकट झाली. ते दृश्य पाहून राणी भीतीने मूर्छित पडली.
महोत्कटाने व राजाने महत्प्रयासाने तिला सावध केले, तिला धीर दिला. महोत्कटाचे ते प्रसंगावधान पाहून राजाने त्याची मुक्तकंठाने स्तुती केली. अशा रीतीने गणेश पुराण भाग 2 अध्याय 18 ते 21 समाप्त. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ.